येस पास सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ही सलामीची जोडी किशोर नाईक आणि सचिन जाधव. किशोर नाईक म्हटलं तर बरेच वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव. इथं मात्र अनेक वर्षानुवर्ष अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट असो, आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेट, आणि त्यामध्ये मात्र त्यांनी बनवलेलं अगदी आपण जर पाहिलं तर एक इतिहास, आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने पार पाडला जातो. त्यांच्या सहसाथीने आपण पाहिलं तर इथं सचिन जाधव देखील तेवढाच चांगला खेळाडू. अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता दाखल झाली आहे. आणि इथं गोलंदाज अगदी पहिला मैदानाच्या आतमध्ये दिव्या सानिबेली पण मोहपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. नाव फक्त कळवायचं आम्हाला. त्यानंतर पाहू शकाल नुकताच या स्पर्धेसाठी अर्थातच या मॅचसाठी सन्माननीय विष्णू खैर साहेबांचा देखील आपण पाहता त्यांचा कॉल आम्हाला आला, आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी अगदी त्यांच्या देखील शुभेच्छा. यस लेट्स प्ले काउंट डाऊन 3, 2, 1 स्टार्ट. इथे पहा पहिला बॉल गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहता तो म्हणजेच बॉलिंग ट्रॅकवरती इथनं रोहित कातकरी. करांते, यस रोहित करांते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेट्स प्ले गोलंदाज तयार. समोर इथं किशोर नाईक. पहिला बॉल सुरेख लेंथ पाहायला मिळाली. अगदी इथनं आपटी बार पहिलाच बॉल. यस यस त्यानंतर पहा विद्यमान सदस्य सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य वैशालीताई खैर यांच्याकडून देखील आजच्या दिवसासाठी आणि या स्पर्धेसाठी अगदी भरपूर जास्त शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. पहा दुसरा बॉल अक्रॉस द बॅटने केसला. प्रशांत त्या ठिकाणी तैनातात. बॉलला उचलतील तोपर्यंत पहा एकच धाव. अप्रतिम जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहता इथनं मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिला बॉल निर्धाव आला, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली, आणि सिंगलच्या मदतीने अकाउंट इथलं ओपन झालं. त्यामुळे मोक्स वॉरियर्स दळवी खरोशे यावेळी पहा फटका लाजवाब. चेंडू थांबणार नाही. बॉल जाईल इथनं सीमा रेषा पलीकडं कव्हर्स रिझन मध्ये. सीमा रेषा पार येतोय शानदार फटका, शानदार चौकार. तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. तक्रार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव किरकड साहेब नानिवली. थँक्यू सो मच डीजे. पहा इथनं अप्रतिम टायटन सॉन्ग आपण या स्पर्धेचं ऐकता. इथनं मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सचिन जाधवच्या बॅटमध्ये शानदार स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. यावेळेला अजून एकदा ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला. अगदी आपटी बार पाहिला. पुन्हा एकदा कव्हर्सला बॅटचा फेस खोलला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल मॅन्डेटरी पावरचं षटक अगदी आपण पाहता पहिलं षटक, आणि चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतर जर विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाजाकडनं. 5 धावपटलावरती टोटल. इथे पहा अजून एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि बॅक टू बॅक लगातारचा अजून एक डॉट बॉल. गोलंदाज इथं पाहता आपण रोहित करांतीकरच्या बॅट गोलंदाजीबद्दल आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथं 5 बॉलचा अगदी सुरेख खेळ पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर किशोर नाईकनं अगदी एक सिंगल त्या ठिकाणी बनवली गेली, आणि त्याच्यानंतर अगदी स्ट्राईक चेंज केली. सचिन जाधवने एक चौका ठोकला, आणि बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू डॉट आला. अंतिम बॉल. इथे पहा लाफ केला, वरगडी ताकदीचा वापर केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला जागा दिली नाही. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडं. स्टँड अँड डिस्पॅच. अप्रतिम बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक सचिन जाधवच्या बॅटमधनं येतोय या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला मॅचचा पहिला दमदार हिट. क्रिकेटचा होतई. महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने बघायला येतई. महादेव किरकड साहेब नानिवली गावचे स्पॉन्सर
यस, त्यानंतर पहा पोलीस मित्र सन्माननीय रमेशजी खैर अगदी या मॅचला इथनं मात्र एन्जॉय करतायत. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. पहा आमच्या या स्पर्धेचे अर्थातच या पर्वाचे अगदी दिमागदार आयुष्य करते आणि सर्वा सन्माननीय महादेवजी पिरकड साहेब, उपाध्यक्ष प्रकाशजी पवार साहेब, अगदी सातत्याने वर्षानुवर्ष स्पर्धा अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. या वर्षीच्या हंगामामध्ये या वर्षीच्या पर्वामध्ये देखील ही स्पर्धा अगदी 7 दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केली गेली आहे. पहा त्यानंतर ऑफिशियल पंच सन्माननीय अविनाश परांगे सर असतील, त्यानंतर आमचे मेन पंच पहा टीके करुंगले सर असतील. अगदी या ऑफिशियल्स पंचांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारं मनपूर्वक आभार मानतो. पहा त्यांची देखील ऑफिशियल पंचांची भूमिका अगदी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक इथे मिस टायमिंग, किशोर नाईकला फसवलं गेला परंतु ट्रॅप केलं आणि तिथे मात्र पहिला करारा झटका आपण पाहता. इथं मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला पहिला झटका, किशोर नाईक मोठा मासा गळाला. बॅक टू द डगआउट. महादेव पिरकडचं आयोजन आलं ग, लाखात एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. ताकि डीजे मास्टर अगदी अप्रतिम धून आपल्याला पाहायला मिळाली. इथनं आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे ऑर्गनायझर सन्माननीय महादेवजी पिरकड साहेब अगदी मॅचला एन्जॉय करतात. अगदी खूप जास्त मेहनत पाहायला मिळाली 2026 अंगामातली. आणि इथनं जर आपण पाहिलं मैदानावरती जेवढे काही कटआउट लावलेत अगदी त्यांचं प्रेम, अगदी सर्व मान्यवरांचं प्रेम या स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि अगदी जर विचार केला मित्रांनो तर सातत्याने वर्षानुवर्ष सीझन चौथं या ठिकाणी आपल्या समोर आलं गेलं. अगदी मोठी स्पर्धा, अगदी समसमत्या ट्रॉफ्याच पाहायला मिळतात. अगदी इथनं मात्र लाईव्हचा विचार केला तर कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जाव्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथला गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड हरिश्चंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि इथं आपण पाहता अगदी पहिल्या बॉलवरती पहिला ट्रॅप केला, किशोर नाईकला फसवलं आणि पहिल्या बॉलवरती पहिलं विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश मिळालं. पंचांचा ग्रीन सिग्नल. पुन्हा एकदा गोलंदाज इथनं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल. पुढचा बॉल, नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला. स्विच हिटचा प्रयत्न देखील झाला होता पहिल्याच बॉलवरती परंतु तिथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. इथं आपण पाहता फलंदाज योगेश कास्टे इथं मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पहा पहिल्यांदा टॉस जिंकला, अगदी क्षेत्ररक्षण निवडलं प्रशांत पवारनं आणि त्याच्यावरती आता गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळतं. पहा हलक्या हातानं पुश करायचं होतं या बॉलला परंतु आपण जर पाहिलं तर डेफिनेटली डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. अगदी पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पहिला बॉल डॉट आला, दुसरा बॉल पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू इथनं डॉट फेकले गेलेत. अगदी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हरिश्चंद्रच्या माध्यमातून. यावेळी पहा क्रॉस बॅटने खेळायचा होता, हा चेंडू देखील निघून चालला. विकेट किपर चंदर वाघ त्या ठिकाणात आणि पाहता अगदी कोणती चुकी नाही. अगदी सुरेखरित्या गोलंदाजी आतापर्यंत एकही धाव या ठिकाणी खर्च केली नाही. या गोलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पहा समोर मात्र नवीन फलंदाज आपण पाहता योगेश कास्टेला अगदी जागेवरती स्तब्ध केलं. तिसरा चेंडू डॉट आला. यावेळी पहा अजून एक मिस टायमिंग झाला, बॉल हवेत चालला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षकात चुकी करणार नाही. अगदी वैयक्तिक शून्यावरती फलंदाज बाद होईल. फलंदाज इथं पाहता योगेश कास्टेच्या पारीचा अंत. गडी क्रमांक मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला हा दुसरा झटका. बॅक टू द डगआउट. आई तुम तारा के
साठी इथं योगदान दिलं नाही. योगेश कास्टेनं थोडासा नाराज असेल, निराश असेल, मैदान त्याला सोडावं लागलं. मैदानामध्ये नवीन फलंदाज अर्थातच टीमचा कॅप्टन शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अर्थातच आदिवासी रायगड टेनिस मधील बाहुबली त्याची ओळख राहिली आणि त्यानंतर पाहिलं तर मोहपाडा एक्सप्रेस नावाने देखील त्याला ओळखलं जातं. तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. गोलंदाज तयार. इथे पाहाल की हातानं अगदी ढकलल्या गेल्या बॉलला अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला तिथे डीप मध्ये प्रशांत पवारला पाहिलं आणि पाहता इथं अंतिम बॉल एका धावेचं पाहिलं. एका धावेच्या मदतीनं इथं टोटल मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीम 2 विकेटच्या नुकसानवरती टोटल 12 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. अगदी पाहिलं तर पहिलं विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर रोहित कारंदेचं ते षटक राहिलं आणि तिथं आपण जर पाहिलं 11 धाब्यांचं ते षटक आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्रनं अगदी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले, 3 चेंडू डॉट आले आणि 5व्या बॉलवरती विकेट आले. 6व्या चेंडूवरती एक धाव शुभम नाईकनं त्या ठिकाणी कुठेतरी समजूतरित्या या ठिकाणी कुठेतरी तो चेंडू हाताळला आणि तिथं आपण जर पाहिलं तर एकच धाव त्या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. टोटल 12 धावा धावपटलावरती आणि इथं पाहता आपण 2 ओव्हरचा अगदी खेळ समाप्त झाला. इथं पाहू शकाल आता तिसरा गोलंदाज अर्थातच तिसरा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहा पहा तिसरा गोलंदाज रोहित वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अगदी इथनं जर पाहिलं तर सन्मानी या स्पर्धेचे ऑर्गनायझर शरद वाघे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहा जबा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इथनं रोहित वीर अगदी रानसई गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला. हलक्या हातानं पहा पुश केलं, अगदी बॉडीवरती चेंडू रिलीज केला होता परंतु कव्हर्सला केला गेला आणि पाहता आपण कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बॉलला उचललं जाईल आणि तोपर्यंत इथनं जर पाहिलं तर एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक चेंज केली जाईल. इथनं सचिन जाधव आता स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. आज आपण पाहता अगदी मोठे फटके येणं गरजेचं आहे. शुभम नाईक जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला या ठिकाणी कुठेतरी उत्सुकता असेल की सामन्यामध्ये रोमांच वाढेल. इथे पहा ट्रॅकर बॉल स्लोवर गतीचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता रोहित वीरला अगदी सुरेख पहिला बॉल जरी कव्हर्सला आला शुभम नाईकच्या बॅट मधून परंतु दुसऱ्या बॉल वरती इथं पाहिलं तर सचिन जाधवनं कुठेतरी थोडासा बीट झाला गेला आणि डेफिनेटली जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती आली. पहा अगदी चांगली गोलंदाजी यावेळी पहा बॉल हवेमध्ये चालला. क्षेत्ररक्षक दूरवर येतील तिथे 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी जर पाहिलं तर प्रशांत पवारने देखील प्रयत्न केले परंतु आपण पाहता तिथे मात्र थोडेसे अपयश आले. बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन पलीकडे येतोय शानदार चौकार. अगदी चौकार आला फलंदाज सचिन जाधवच्या बॅट मधून. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता रोहित वीरला ज्यानं पहिले 2 चेंडू आपण फेकले. तिसऱ्या बॉल वरती देखील झेल उडाला होता परंतु तिथे अपयश आलं. आपटी बार इथे हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाला देखील सापडला नाही. अगदी पाहता इथनं बॉल जाईल 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर यस बॅटकटच्या स्वरूपामध्ये बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. इथं आपण पाहिलं तर अजून एक लगातारचा शानदार चौकार. 4 धाबा अजून जोडल्या जातील. 4 धाब्याच्या मदतीने पहा संघाची धावसंख्या टोटल 21 धाबा धावपटलावरती जाऊन पोहोचली. 2 विकेटचं नुकसान इथं मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमचा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पहा ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला होता परंतु तिथे थोडंसं फंबलिंग झालं. चुका झाल्यात. या चुका इथे कुठेतरी महागात पडू शकतात. तब्बल 3 धाबा त्या ठिकाणी दाबल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स यस आणि 3 धाबा इथनं कंप्लीट झाल्या. 3 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल 24 धाबा. लॉस ऑफ 2 विकेट्स
मोक्ष वॉरियर्स जलबी करोशी अलिबाग संघ. अजूनही पहा इथनं जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल इथे फेकला जाईल. शेवटचा बॉल इथे पहा ट्रॅप केला, फटका चांगला होता. अगदी ऑफस्टिकला चेंडू रिलीज झाला आणि शॉट मिड ऑफला. तिथे मात्र शत्रुक्षकताना हातात बॉलला कॅरी केलं जाईल, अडवलं जाईल. अंतिम बॉलवरती पहा तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस जर विचार केला तर इथनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. मोक्ष वॉरियर्स दलबी करोशी अलिबाग संघ. खेळ समाप्त झाला आणि आपण जर पाहिलं तर आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. चौथा गोलंदाज इथं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहता दिव्या सानवी इलेव्हन मोहपाडा टीमचा हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती हरिश्चंद्र पोगला. अगदी पाहिलं तर टपालवाडी या गावातनं बिलॉंग करतो. पहा आज आपण पाहिलं तर अगदी चांगलं षटक राहिलं. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक त्याने रिलीज केलं होतं आणि तिथे एक धाव खर्च करत असताना पहा पहिलाच बॉल इथनं शुभम नाईकला देखील चकवा दिला. पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज हरिश्चंद्र पोगलानं. अक्रॉस बॅट आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला परंतु इथे चकवा दिला जाईल. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल फरार होईल. थर्ड मॅन रिझनला सीमा रेषा पलीकडं येतोय शुभम नाईकच्या बॅट मधनं हा शानदार चौकार. महादेव क्रिकेटचं आयोजन आलं ग. लाखात एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. थँक्यू सो मच डीजे. पहा इथनं चौकार आला. विकेट किपर आणि फर्स्ट स्लिपला चकवा देत असताना हा शानदार फटका पाहायला मिळाला. नशिबानं त्या ठिकाणी मात्र गली पॉइंट मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला शुभम नाईकच्या बॅट मधनं. अजून एक जर पाहिलं तर अगदी पहिला चौकार. यावेळी पहा बाहुबलीची ताकद अक्रॉस बॅटनं सीमा रेषा पलीकडं येतोय षटकार. मॅक्सिमम हिट 6 धावेसाठी हा दमदार स्ट्रोक षटकार. पहा इथे मॅक्सिमम हिट या षटकाराच्या मदतीने तब्बल धावसंख्या पुढे चालली. टोटल 35 धावा धावपटलावरती जमा झाल्या. अगदी पाहिलं मित्रांनो अगदी बऱ्याच मोठमोठी धावसंख्या मैदानावरती आपण पाहिली. आज जर विचार केला तर स्पर्धेचा 6वा दिवस अगदी 5 दिवस ही स्पर्धा सातत्याने अप्रतिम पार पडते आणि आज हा 6वा दिवस या स्पर्धेचा अगदी सुरेखरित्या. इथे पहा ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला पॉइंट मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू मागे धावतायत तोपर्यंत 2 धावा चित्याच्या सप्लायने कंप्लीट केल्या. पहा आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. अगदी महत्वपूर्ण सामना मित्रांनो. अगदी पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला प्रशांत पवार दुसऱ्या बाजूला शुभम नाईक यांच्या अगदी मध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा जोर फेकून दिला अक्रॉस लाईन. हरिश्चंद्र पुकळावरती केलेला प्रहार. बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. स्टँड अँड डिलिव्हर. बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक षटकार.
अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 मोठे बिग हिट पाहायला मिळाले, 2 बॅक टू बॅक 2 षटकार इथं मात्र आपण लगावले गेले. अगदी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 चालू आहे हरिश्चंद्र पोकलाचं, ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं मित्रांनो. त्या ठिकाणी फक्त एक धाव खर्च केली होती, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर हरिश्चंद्र पोकला थोडासा भाग ठरतो. तब्बल आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 बॉलमध्ये त्याने पाहिलं तर निश्चितच आतापर्यंत 18 धावा इथे खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक राहिलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहूया अजूनही शेवटचा अंतिम बॉल असेल आणि ह्या बॉलवरती अगदी कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी केली जाईल. अजूनही महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये बॅलन्स आहे. शुभम नाईक जोपर्यंत मैदानामध्ये या तोपर्यंत मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला आतापर्यंत कुठेतरी अपेक्षा असतील की बॅटिंग लाईन वरती अगदी ते फटकेबाजी केली जाईल. अजून एकदा क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं आडव्या पट्ट्यामध्ये फटका एक्झिक्यूट केला, बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडं. अंतिम बॉलवरती किल ठोकलाय. अजून एक शानदार चौकार, 4 धावा अजून सोडल्या जातील. येतोय रुबाबदार शानदार चौकार. इथनं आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण जर पाहिलं तर शुभम नाईक स्वतः कॅप्टन आहे टीमचा आणि इथनं जर पाहिलं तर अगदी स्वतःवरती आता पूर्णपणे जिम्मेदारी घेतली टीमची आणि तब्बल 9 बॉलमध्ये 25 धाब्यांची बादार पारी या स्पर्धेमध्ये. अर्थातच आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर शानदार फलंदाजी करत असताना टोटल धावा धापटलावरती लागल्या गेल्या इथं मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमची. धावा संख्या 47 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे इथनं पहा 4 ओव्हरमध्ये 47 धावा आल्या. अजूनही 2 ओव्हरचा इथनं खेळ बाकी आहे. कशा रीतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होईल. अजून एका बाजूला आपण पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंटला हँडल केलं जातं प्रशांत पवारच्या माध्यमातून. जरी टॉस जिंकला असेल प्रशांत पवारनं, परंतु तुम्ही दिलेल्या आमंत्रणाचा सन्मान घेऊन या ठिकाणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईकला आपण पाहता मोठी खेळी. अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 9 बॉल 25 धाब्यांची वैयक्तिक बहादर पारी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर पाहता आता स्ट्राईक हँडला फलंदाज खेळताना दिसेल सचिन जाधव, जो सलामीसाठी मैदानामध्ये गेला. अजून देखील तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी बॅटिंग करतो. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. इथं आपण पाहता दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमचा 5वा गोलंदाज विजय वाघे. हेच पाहता आपण डेफिनेटली जर विचार केला तर दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमचे पॅकर्स सोमनाथ वाघबारे, त्यानंतर मनोज जाता गोंडले अगदी ते देखील मॅचला एन्जॉय करत असतील. त्यांचं देखील या स्पर्धेला अगदी लाईव्ह एन्जॉय करत असतील. ते या ठिकाणी पोहोचले नाही आहेत. अगदी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. पहा अजून एक फटका चांगला होता. पहिलाच बॉल इथनं विजयला आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला सचिन जाधव अगदी सक्सेस ठरतो 2 धाब्यांसाठी. 2 धाबा घेत असताना सुखरूपरित्या पॉपिन क्रीजच्या पलीकडे पोहोचल्या आणि या ठिकाणी पाहता या 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 49चा आकडा इथनं गाठला, तो म्हणजेच मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमनं. डेफिनेटली पाहता अजूनही इथनं काही चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. पहिल्या इनिंगमध्ये कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी होईल. सचिन जाधव ऑन स्ट्राईकला आपल्याला खेळताना दिसेल. अजून एकदा पहा ऑफ स्टिकला चेंडू उडवायचा होता, परंतु पुन्हा एकदा फक्त एक सिंगल आली. परंतु अजूनही शुभम नाईक केली तो 9 बॉल 25ची बहादर केली. अजूनही क्षमता आहे मित्रांनो. बरेच वर्ष क्रिकेटमध्ये घालवल्यात आणि पुन्हा एकदा जर विचार केला तर अगदी क्रिकेटचं साम्राज्य ज्याने उभं केलं तो शुभम नाईक आधी ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा खेळताना दिसतोय. गोलंदाज तयार विजय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पहा बॅटची यश लागलेली, तिथे मात्र चंदर वाघला पाहिलं थोडासा या ठिकाणी फंबलिंग. अवाक्याच्या बॉल निघून चला बॅक स्क्रीनला धडकेल. अंतिम क्षणाला सीमा रेषा पलीकडं. अजून एकदा पहा शानदार चौकार, बॉल आउट ऑफ दी पार. येतोय हा दमदार चौकार.
थँक्यू डीजे. पाहितनं 54 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या, त्या म्हणजेच मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमच्या. अगदी पाहिलं तर चांगली धावसंख्या इथनं आपण पाहता धावपटलावरती जमा केली जाते. शुभम नाईक देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पहा बॅटच्या एज त्या ठिकाणी लागल्या जात आहेत. यावेळी पहा अजून एक पॉवरफुल सक्सेसफुल बॉल जाईल सीमा रेषा पार. मिड विकेटला क्लिअर केलं. प्रशांत पवार त्या ठिकाणी तैनात होते आणि फेकून दिलं सीमा रेषा पलीकडे. येतोय अजून एक शानदार षटकार. पाटणं वाईडी स्लॉगरला चालला. अजय त्या ठिकाणी तैनात. बाला उचल झाली इथे धोक्याची घंटा वाजलेस आणि सचिन जाधवचं विकेट. अर्थातच सलामीसाठी फलंदाज मैदानामध्ये गेला होता. बराच काल त्या ठिकाणी तळ ठोकून थांबला होता, परंतु या क्षणी आपण जर विचार केला तर धावचीच्या स्वरूपामध्ये या फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि फलंदाज सचिन जाधव बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला. अशा पहा नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला. इनॅट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये मनोज वारगुडे यस मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मनोज वारगुडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज शुभम नाईक अजूनही ऑन स्ट्राईकला खेळतोय. हलक्या हाताने ट्रॅप केला बॉलला. मिड विकेट आणि वाईडी स्लॉगॉनच्या मधोमध हा फटका पाहायला मिळाला. एक धाव आली या बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर इथनं षटक क्रमांक समाप्त झालं. आपण पाहता 5व्या क्रमांकाचं आणि 5 षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 62. लॉस ऑफ 3 विकेट्स. मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ तब्बल 62 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. पहा अजूनही शेवटचं इथनं एक षटक असेल. या एका षटकामध्ये कशा रीतीने धावा जमवल्या जातील अगदी पाहणं गरजेचं. चांगली स्पर्धा, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफिशियल्स अविनाश पारांगे सर असतील, त्यानंतर केटी कुरुंगले सर अगदी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर आजचा दिवस इथनं जर पाहिलं तर 6वा दिवस आणि अगदी अप्रतिम ऑफिशियल पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यानंतर या स्पर्धेचे आपण पाहिलं तर मुख्य समालोचक अजिंक्य भौड सर देखील थोड्याच वेळात पोहोचतील या ठिकाणं. त्यांचा आवाज देखील आपण जर पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये ऐकताय. अगदी पाहिलं तर या स्पर्धेचं मुख्य समालोचन त्यांच्याकडे सोपवलं गेलं. त्यानंतर पहा ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. KTC अर्थातच आमचे एक इंटेलिजंट ऑपरेटर म्हटलं जातं तर निशांत बागडे यांची ओळख आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये अर्थातच KTC नावाने अगदी आपण पाहता ओळख झालेली आहे. अगदी चांगली स्पर्धा कव्हर केली जाते पहा मित्रांनो. आता शेवटचं षटक आणि इथनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. अजय वाघमारे मालवाडीचा हा अगदी रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला अजय वाघमारे. जाबा मैदानाच्या आतमध्ये समोर शुभम नाईक अजूनही तळ ठोकून बसला. हे वादळ मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तोपर्यंत धावा बनतील. पहिला बॉल मी म्हटलं हे वादळ जोपर्यंत तोपर्यंत या ठिकाणी धावा बनतील आणि पहिला बॉलवरती पहिला फटका टोलवला अक्रॉस बॅटनं शुभम नाईक अर्थातच बाहुबलीच्या बॅटमधनं येतोय शानदार मॅक्सिमम हिट 6 धावांसाठी हा शानदार षटकार. दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलं शुभम नाईक जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत धावा बनतील, परंतु त्याला रोखणं आता इथनं खूप कठीण झालं. कारण की आपण जर विचार केला मित्रांनो तर कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी न देता हवाई हल्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि पाहता इथं पहिला बॉलवरती पहिला दमदार षटकार पाहायला मिळाला अजय वाघमारेवरती. हा प्रत्येला अक्रॉस लाईन ऑफ स्टिकला चेंडू होता, पुरेपूर बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बॉल अगदी पॅड वरती लागून खेळपट्टीवरती जातो.
स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला आणि तिथं पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पहिला बॉल षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं असं दिसलं, परंतु अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहा मित्रांनो. अजून एक फटका चांगला, लाजवाब टायमिंग बॉल आउट ऑफ दी पार. प्रशांत पवारचे प्रयत्न अगदी त्या ठिकाणी कमी पडले. बॉल सीमा पार, मिड विकेटला चकवा दिला. आउट ऑफ दी पार, मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. पहा वैयक्तिक शुभम नाईक 16 बॉल 49 धाब्यावरती, फक्त अर्धशतकापासून एका धाब्याने थोडासा दूर असेल. इथं पाहता काय घडतं या ठिकाणी, काय घडेल, कारण की अजूनही इथं धावा येतील का, अर्धशतकही पारी होईल का. आणि इथे आपण पाहता एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल शुभम नाईक. इथे मात्र क्रीज सोडली गेली आणि 2 धावा इथे चित्त्याच्या सप्लायने कंप्लीट बॅट वरती करायची. यस, एस ए ब्रँड शुभम नाईक ग्रँड अँबॅसेडर, अर्थातच सचिन लहाने त्या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत एस ए ब्रँडचे. आणि आपण जर पाहिलं इथे पहा पंच एकच धाव असेल का. यस सर, एकच धाव. आणि आपण पाहता तरी देखील 50 कंप्लीट झालेली आहे. शुभम अभिनंदन या स्पर्धेच्या वतीनं. अगदी जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. तब्बल जर पाहिलं तर 17 बॉल आणि 50 धाब्यांची बहादर पारी मैदानाच्या आतमध्ये पार करत असताना शुभम नाईक अर्थातच मोहपाडा गावचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सरकलाय. इथे पहा संघाची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 75 धावा धावपटलावरती. पहा आज त्या ठिकाणी कंपल्सरी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. आपण पहा थ्रोज झाला, विकेट किपरकडे चेंडू गेला, तिथे क्रॉसिंग झाली नव्हती, त्यामुळे आपण पाहिलं तर एकच धाव तिथे दिली जाते. ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला, एका धाब्यावरती थांबावं लागेल. पहा शुभमला माहिती आहे. अजूनही जर पाहिलं तर शेवटचा अंतिम एक बॉल इथे शिल्लक आहे आणि अंतिम बॉल इथे बघा आता काय घडतं. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि अंतिम बॉल इथे रिलीज केला जाईल गोलंदाज अजय वाघमारेकडनं. 76 धाबा 76. यावेळी पहा बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र अंतिम बॉल वरती फटका फसला जातोय. शेवटच्या बॉल वरती फलंदाज शुभम नाईकच्या पारीचा अंत झाला आणि पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ अर्थातच पहिला हाफचा खेळ इथं समाप्त होईल. आणि टोटल इथं जर विचार केला तर मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ जाऊन पोहोचला, तो म्हणजेच आतापर्यंत 4 गड्यांचा मोबदला अर्थात 4 गडी बाद झाले आणि तब्बल 76 धावा 76, लॉस ऑफ 4 विकेट. मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग. लक्ष्मी स्प्रेंटचं ग्रुप विंदरे आणि त्यांच्या अगेन्स्ट साईल 11 आपटा या दोन्ही संघाचे कॅप्टन पहा. आपण लगेच पोहोचायचं आहे टॉससाठी. लक्ष्मी स्प्रेंट्स ग्रुप विंदरे आणि त्यांच्या अगेन्स्ट साईल 11 आपटा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचा, त्यामुळे आपण लगेच रिपोर्टिंग करायची प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पहा.
पहा इथनं सलामी जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दिव्या सानवेली पण मोहपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहा इथनं विजयासाठी उत्तरार्धामध्ये विजयासाठी गरज आहे 77 धाब्यांची 76 76 धाबा इथे बनवल्या गेल्या. आपण पाहिलं तर मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमनं आणि पाहता त्यांच्या अगेन्स्ट आता दिव्या सानवे 11 टीमला येणारे बॉल असतील आपण जर पाहिले तर 36 बॉल अर्थातच 6 षटकांनी विजयासाठी इथं गरज असेल ती म्हणजेच कंपल्सरी 77 अर्थात 77 धाब्यांची गरज. पहा कशा रीतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये पार पडेल. अगदी पहिल्यांदा टॉस जिंकला प्रशांत पवारनं म्हणजेच दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमनं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडलं होतं. बॅटिंगसाठी समोरच्या टीमला आमंत्रित केलं गेलं आणि त्यामध्ये जर पाहिलं तर अगदी गोलंदाजी करत असताना 77 धाब्यावरती रोखलं गेलं आणि त्यानंतर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी आता 76 धाब्यावरती रोखलं गेलं आणि 77 धाब्यांचं आव्हान इथे सेट केलं गेलं. पहा तर दोन्ही टीमचे कॅप्टन पहा इथे आलेले आहेत. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं पहा. लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदिने प्रवीण वाघमारे आणि साहिल 11 आपटा दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतो आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जा. टॉस केलं जाईल पहा. इथून मी विनंती करतो महादेवजी ब्रिगेड साहेबांना की टॉस लगेच आपण करून घ्यायचा कारण की ऊन या ठिकाणी वाढत चाललं मित्रांनो. त्यामुळे अगदी आपल्याला देखील सोयीस्कर असेल. अगदी चांगली स्पर्धा मानाची सन्मानाची स्पर्धा लवकरात लवकर पार पडते. अगदी महत्त्वाचा विषय इथं आपण जर पाहिलं तर चांगली गोष्ट आहे. सातत्याने आपण पाहिलं तर प्रत्येक दिवसाला या ठिकाणी 4 संघांचं या स्पर्धेमध्ये आपण पाहता समावेश होत असताना अगदी खेळताना दिसतात आणि 4 संघांमध्ये एक संघ टॉप 12 मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहा एका बाजूला रोहित वाघे आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच साहिल 11 आपल्या टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर इथनं जॉन टी अर्थातच प्रवीण वाघमारे यांच्यामध्ये ही पुढची लढत. टॉस यस इथे पहा टॉस जागा लागला तो म्हणजेच लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदिने टीमच्या बाजूनं. डिसिजन पेंडिंग असेल सामना संपेपर्यंत डिसिजन द्या जाव्या मैदानाच्या आतमध्ये. पहा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. प्रशांत पवार अर्थातच मोहपाडा एक्सप्रेस मोहपाडाची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या सहसाथीने मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज महेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 77 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या 77 धाब्यांचा पाठलाग करत असताना आता समोरचा संघ अर्थातच मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ अर्थातच शुभम नाईकच्या नावाने तो संघ या ठिकाणी खेळतोय आणि पाहता आपण मित्रांनो तो संघ या धाबा या ठिकाणी मात्र बनवल्या जातील का, काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ इथे जिंकेल, अगदी महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. उत्तरार्धाला सुरुवात होईल. दोन्ही टीमला देऊया या स्पर्धेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट आणि क्वालिटी क्रिकेट KTC लाईव्हच्या माध्यमातून हे अगदी शानदार पर्व या ठिकाणी कव्हर केले जातं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडला फलंदाज इथनं प्रशांत पवार आणि नॉन स्ट्राईक हँड पाहता आपण यस यावेळी अंपायरचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. मेन पंच पाहता आपण KT कुरुंगळे सर आणि त्यानंतर TK कुरुंगले सर आणि त्यानंतर स्क्वेअर लेग पंच अविनाश पारांगे सर यांच्या माध्यमातून ऑफिशियल पंचाची भूमिका. यस गेम स्टार्ट. लेट्स प्ले काउंट डाऊन 3, 2, 1 स्टार्ट. पहिला बॉल गोलंदाज. पहिलाच बॉल ट्रॅप केलं पहा. इथे किशोर नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला बॉल प्रशांत पवारला अडकवलं जात होतं परंतु पहिला बॉल अगदी सहजरित्या आणि सुरेखरित्या एक धाव इथे कंप्लीट केली जाते. अप्रतिम पहा. अलिबाग परिसरातील एक आदिवासी टेनिस मधील एक मोठं नाव आपण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती किशोर नाईक. इथनं मात्र आपण पाहता व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं आपण पाहता रबर बॉल स्पर्धा असेल त्यानंतर अगदी आदिवासी टेनिस क्रिकेट सातत्याने त्याच्या माध्यमातून केलं जातं. कॅपमध्ये चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चांगला कव्हर रिझनला चकवा दिला. बॉल जाईल. इथनं फलंदाज आपण पाहता महेश वाघमारच्या बॅटमधून फेकून दिला. या इनिंगचा पहिला दमदार हिट पहिला दमदार स्ट्रोक चौकार. कसं इथनं पहिला इथनं जर पाहिलं तर चौकार किशोर नाईक वरती ठोकला गेला.
यामुळे अजून एक लाजवाब टायमिंग, जबरदस्त स्ट्रोक, लगातारचा बॅक टू बॅकचा अजून एक दमदार फटका येतोय, शानदार चौकार. पहा इथनं आता जर पाहिलं तर बॅक टू बॅक दोन चौकार फलंदाज महेश वाघमारेच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किशोर नाईक वरती केलेले प्रतिहल्ले या ठिकाणी पहा ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला. इथे मात्र वाईटचं अपील केलं जात होतं, परंतु आपण पाहता ऑफिशियल्स आपण पाहता तर इथनं मेन पंच TK कुरुंगले सरांचा अगदी इशारा या ठिकाणी आपण पाहता अगदी सुरेखरित्या काही ठिकाणी चेंडू अगदी लेंथ वरती रिलीज झाला आणि तिथनं आपण पाहता डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. यावेळी पहा लाजवाब टायमिंग, स्लॉट मध्ये पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू सी मारेच्या पलीकडे महेश वाघमारेच्या बॅट मध्ये अजून एक स्टँड अँड डिस्पॅच षटकार. आतमध्ये पार पडलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत बिनगडी बाद 16 धावा धावपटलावरती दिव्या सानवी 11 मोहपाडा संघाच्या. षटक समाप्त झालं किशोर नाईक यांचं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च करत असताना हे षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पाहित ना आता दुसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती शुभम नाईक इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं षटक अर्थातच इथनं पाहता आपण बॉलिंग ट्रॅकवरती शुभम नाईक याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता स्ट्राईक हँडला फलंदाज महेश वाघमारे ज्यांना आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार जरूर ठोकलाय. यस इथं पहा आपण व्हाईट बॉल ऑफिशियलचा इशारा येतो. पहिला बॉल शुभम नाईकनं वाईट फेकला आणि एका धाब्याने इथं मात्र संघाची धावसंख्या पुढे जाईल. 17 धाबा इथनं धावपटलावरती दिव्या सानवी 11 मोहपाडा संघाच्या आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल अगदी हलक्या हाताने त्या ठिकाणी एक धाव डेफिनेटली पाहता आपण पूर्ण होईल. एक धाव पूर्ण झाली आणि एका धाबेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. शुभम नाईकचं अगदी महत्वपूर्ण षटक असेल. इथे जर धाबा आल्या तर मात्र दिव्या सानवी 11 मोहपाडा संघाचा रस्ता अगदी खुला असेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहता आपण तेवढी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. अगदी स्वतः कॅप्टन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमचे. सातत्यानं जर पाहिलं तर अनेक व्यावसायिक क्रिकेट ओपनच्या टुर्नामेंटमध्ये या फलंदाजाला आपण पाहता अगदी पाहिलं तर वाजेपूर 3Dचा बायकर मॅन आणि पाहिलं तर त्याच्या करिअरमधली ती पहिली बाईक त्याच्या नावावरती झाली होती. यावेळी पहा ऑफ स्टिकला रिलीज केला, इथे फसवलं गेलं. अगदी पहा आता एका गावचे दोघं. काही मैदानावरती आपण ग्रामीण टेनिसमध्ये पाहिलं तर शुभम नाईक प्रशांत पवार सलामीची जोडी असते आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर एकामेकासमोर आमने सामने या ठिकाणी फाईट करताना दिसत आहेत. गोलंदाज तयार. इथे पहा हा बॉल यस डॉट बॉल आला. अगदी पंचांकडे 1 बाउन्सचा इशारा देखील जात होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहता पंचांनी तो इशारा फेटाळला गेला.
डेफिनेटली पाहता आपण डॉट बॉल आला. अशा प्रकारची गोलंदाजी इथनं करावी लागेल जर सामनाला कलाटणी द्यायची असेल तर. इथे पहा बॅटची एज लागली आहे. विकेट सॅक्रिफाईस. यस पहा इथनं मोठा मासा गळायला लागला. जबरदस्त एफर्ट दिसला त्या ठिकाणी. अगदी एका हातामध्ये झेल पकडला गेल्या क्षेत्ररक्षकानं. अप्रतिम झेल. मोठा मासा गळाला. मोठा गडी पाच झाला. स्वतः कर्णधार अर्थातच इथनं पाहता आपण दिव्या सानवी 11 टीम मोहपाडा संघाचा कॅप्टन प्रशांत पवार इथं मैदानाच्या बाहेर निघेल. डीजे पहा आता नवीन फलंदाज इनायत नंबर 3 वरती आता अर्थातच वन डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये चालला तो म्हणजेच विजय सावंत मैदानाच्या आतमध्ये. कलोते संघाकडनं कलोते रैती गावातनं बिलॉंग करतो. एक चांगला खेळाडू बॅटिंग लाईन वरती अगदी सातत्यानं त्याचा परफॉर्मन्स चांगला असतो. इथनं पहा मिड विकेट रिझनला चालला. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेवरती इथे थांबावं लागेल. परंतु जोपर्यंत महेश वाघमारे क्रीजवरती तोपर्यंत दिव्या सानवी 11 मोहपाडा संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये अर्थातच धाबा चेस करण्याच्या मार्गावरती असेल. परंतु पहा शुभम नाईकचं षटक. शुभम नाईकनं आपण पाहिलं तर इथनं विकेट मिळवलं प्रशांत पवारचं. आणि तिथे आपण जर पाहिलं तर अगदी मोठं वादळ मैदानाच्या बाहेर निघालं. पहा टोटल बॉल समाप्त झालेत आतापर्यंत प्रशांतचे 5. अंतिम बॉल ट्रॅप केलं डाऊन दी ग्राउंड. सरळ बॅटने चालला. व्ही शेप मध्ये वाईडिश लॉंगॉनला सिंगलला डबल मध्ये चेंज केलं आणि पाहता इथनं 2 धाबा पूर्ण झाल्या. यस 2 धाबा इथे पूर्ण होती. षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस इथनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21 धावा धावपटलावरती लॉस ओपन विकेट दिव्या सानवी 11 मोहपाडा संघ. थँक्यू डीजे मास्टर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरचा इथनं खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजेच या ठिकाणी 21 धावा धावपटलावरती. पहा आता इथनं समीकरणाचा विचार केला तर पहा निशांत बागडे आम्हाला टोटल इथनं मात्र अपडेट देतील. आतापर्यंत गरज असेल येणारे बॉल 24 आणि 56 धाव्यांची गरज आहे विजयासाठी दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला. पहा 24 बॉल अर्थातच 4 षटकांनी 56 धाव्यांची गरज. आता विजय सावंत आणि त्याच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये महेश वाघमारे या जोडीवरती पूर्णपणे विश्वास असेल संघाचा. मोठे फटके मारले जातील का? इथे पहा अगदी पॅडवरती बॉल अदलला जातो आणि विकेट इथे मात्र डेफिनेटली सॅक्रिफाईस होईल. थोडीशी घाई केली जात होती विजय सावंत त्याच्याकडून आणि मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण अजून एक करारा झटका दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला. विजय सावंत इथे बाद होईल. दुसरा गडी मैदानाच्या बाहेर.
एस पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आपण पाहिलं तर निश्चितच ऑन स्क्रीनवरती आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे अर्थातच आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे मुख्य आयोजकर्ते अध्यक्ष सन्माननीय श्री महादेवजी पिरकड साहेब, त्यानंतर त्यांच्या समवेत आपण पाहता अगदी या स्पर्धेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब, अगदी आपण स्क्रीनवरती त्यांना पाहू शकता. आणि या ठिकाणी पाचा बॉल साईल वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर केलं. फलंदाज इथं आपण पाहता तो म्हणजेच रोहित करांतेच्या बॅट मधनं बॉल सीमा रेषा पलीकडं किशोर नाईक याच्यावरती चढवलेला अजून एक दमदार प्रतिहल्ला. डेफिनेटली पाहता इथं षटकाराला 6 धावेच्या मदतीनं आता संघाची टोटल धावसंख्या पुढे चालली आहे. पुढचा बॉल अजून एकदा पहा ट्रॅप केला फटका चांगला मिड विकेट रिझनला झाली. इथं मिसअंडरस्टँडिंग झाली परंतु डेंजर झोनला थ्रो पाहायला मिळाला. पहा शुभम नाईक कडे डायरेक्टली आणि तिथे मात्र आपण पाहता या बॉलवरती एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 28 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. यस डेफिनेटली पाहता आपण चांगली स्पर्धा मित्रांनो, अगदी अफाट मेहनत सातत्यानं या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर मित्रांनो जेव्हापासनं अगदी रबर बॉल स्पर्धा संपते आणि त्याच्यानंतर जी काही सुरुवात होते अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार या सर्वांची या स्पर्धेसाठी अगदी सक्सेस मिळवण्याची आणि तो दिवस इथे मात्र आपण पाहता. यावेळी पहा अगदी हलवार रीतीनं हा चेंडू देखील गुडलँड स्पॉटवरती आदळला. तिथनं मात्र सरळ विकेट किपरनं त्या ठिकाणी गॅदर केला गेला आणि डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यस डेफिनेटली पाहता 28 अंकावरती इथनं पाहता आपण दिव्या सानवी 11 मोहपाडा संघ इथे खेळताना दिसतोय. यावेळी पहा लोअर फुलटस बॉल आणि तिथे जाईल पकडला जाईल टिपला जाईल पूर्णपणे ट्रॅप केलं सापळा रचला गेला. सफलता मिळाली किशोर नाईक या गोलंदाजाला आणि फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजेच महेश वाघमारे. बॅक टू द डगआउट. अजय वाघमारे अर्थातच मालेवाडी एक्सप्रेस ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पहा मालवाडी, यस मालवाडी गावचा अगदी चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाला. पहा अगदी पाहिलं तर 2026 हंगामामधला सर्वाधिक इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला. आता इथे पाहायचं बॉलिंग ट्रॅकवरती किशोर नाईक आणि बॉल अजूनही इथं बाकी असतील. डेफिनेटली जर विचार केला तर 2 चेंडू अजून बाकी असतील. सॉरी शेवटचा एक बॉल, यस शेवटचा अंतिम बॉल असेल. इथे पहा जबरदस्त एफर्ट अगदी कॅच ऑफ द मॅच होईल का. इथे झेल पकडला सर्वाधिक इन्फॉर्म फलंदाज आणि त्याला अडकवले गेले ट्रॅप केला. अजून एक विकेट किशोर नाईक यांना मिळेल शेवटच्या बॉलवरती. अर्थातच तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये इथनं समाप्त होईल आणि 3 षटकाच्या अखेरीस पाहिलं तर इथनं संघाची टोटल धावसंख्या धावपटावरती थांबली गेली ती म्हणजेच 28 धावा. लॉस ऑफ 3 विकेट दिव्या सानवी 11 मोहपाडा संघ.
इथनं नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला रोहित वीर. रोहित करंदेचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 7 धाबा त्याने जमवल्यात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. यस, टोटल धाबा पहा धापट्टावरती जमा झाल्यात. 28 धाबा विजयासाठी गरज असेल इथनं. येणारे बॉल 18 अर्थातच 3 षटकांनी कंपल्सरी. 49 धाब्यांची गरज आहे पहा. यस, 18 बॉल 49. आता कुठेतरी इथे अडचणीमध्ये सापडला की काय, तो म्हणजेच दिव्या सानवी 11 मोहपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये जाईल. रोहित ऑन स्ट्राईकला आहे. रोहित करंते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे पहा लाजवाब टायमिंग, फटका चांगला, बॉलला सला इथं आपण पाहिलं फेकून दिलं सरळ समालोचन कक्षाला. या ठिकाणी मात्र देतोय सलामी बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. 1 बाउन्स सीमा पार, शानदार चौकार. हॅलो, यस षटकार आहे, षटकार. सॉरी ऑफिशियल्स, यस षटकार आहे. या ठिकाणी आमच्याकडनं थोडीशी चुकी झाली, क्षमा असावी, कारण की चेंडू आमच्या अंगावर आला त्यामुळे आम्ही बघितलं नाही. या ठिकाणी षटकार आहे. 7 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे चालला. टोटल 34 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. आता पहा इथनं समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल. मोठे फटके माराबा लागतील. रोहित ऑन स्ट्राईकला खेळतो. येणारे बॉल 17-43 धाब्यांची अजून गरज क्षमता आहे फलंदाजामध्ये. सामना नक्की जिंकेल का, परंतु इथनं गोलंदाज देखील तेवढाच चांगला मैदानामध्ये आपण पाहता, तो म्हणजेच दीपक बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन आला. इथे पहा स्लोवर डिलिव्हरी, थोडासा अगदी पाहिलं तर कमी दाबीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मला अगदी उसळी कमी होती या बॉलला, आणि तिथे आपण जर पाहिलं तर डेफिनेटली डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पार पडते. पुढचा बॉल गोलंदाज दीपक. फुलरलेचा बॉल, चुकीला माफी नाही. पूल केला सक्सेसफुल अक्रॉस द बॅटनं सीमा रेषा पलीकडं येतोय शानदार हिट. यस, हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. इथे पहा टीव्ही अंपायरच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती बघितलं जाईल की हा चेंडू इथे यस बॅटिंग रिव्ह्यू असेल, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल. यावेळी पहा 6 धावेनं आता संघ पुढे चालला. टोटल धावसंख्या धावपटलावरती 40 धाबा कंप्लीट झाल्या. पहा मित्रांनो, 77 धाब्यांचा पाठला करायचा होता. आता येणारे 15 बॉल आणि विजयासाठी इथं गरज असेल ती म्हणजेच 37 धाब्यांची गरज आहे. पहा 15 बॉल 37 धाब्यांची गरज. रोहित बॅटिंग मार्क वरती आपण पाहता. फलंदाज इथनं रोहित करंते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि नॉन स्ट्रायकन फलंदाज रोहित वीर इथनं आपण पाहता अगदी खेळताना दिसतं. दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे, परंतु गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती दीपक. आतापर्यंत डेफिनेटली 2 षटकार खर्च झाले, तर अजूनही 3 बॉल षटकामध्ये. बालांसात गुडगा टेक, तमाशा देख, अप्रतिम बिग हिट मॅक्सिमम, सर्वाधिक लांब लचंग, जेवढी उंची तेवढी लांबी या फटक्याला मिळाली, आणि बॉलला फेकून दिला अक्रॉस द बॅटनं मॅक्सिमम हिट फटका. इथं मात्र आपण पाहतो अगदी सीमा रेषा पलीकडं येतो मॅक्सिमम षटकार. थांबवलं जाईल, कारण की जोपर्यंत रोहित करंते मैदानाच्या आतमध्ये टिकून खेळेल तोपर्यंत अगदी पाहिलं तर अपेक्षा आणि त्यानंतर पूर्णपणे विश्वास असेल संघ मालकाला आणि पूर्णपणे संघाला.
यस पाहता इथनं बॉल समाप्त झाले 5 अंतिम बॉल रिलीज केला जाईल गोलंदाज दीपक कडून स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता अंतिम बॉल इथनं डॉट आला आणि पाहता आता येणारी इथनं चेंडू शिल्लक असेल ते म्हणजेच 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज ती म्हणजेच कंपल्सरी 31 धाब्यांची दब्या पुन्हा एकदा एक सुवर्ण संगीत ऐकूया आणि संधी देऊया डीजे ऑपरेटरांना रोहित वीर डावकऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारले जातील का गोलंदाज पहा मैदानामध्ये सचिन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आला यावेळी पहा लाजवाब फटका फलंदाज रोहित वीरच्या बॅट मधून फेकून दिला सीमा रेषा पलीकडे येतोय स्टँड अँड डिस्पॅच षटकार पंचांकडे पाहिलं जातं वाईटच्या नजरेने पण पहा मित्रांनो तिथनं मात्र पंच अगदी अपील पेटालतील हा चेंडू इथं निर्धाव फेकी करतो गोलंदाज सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये षटकार आला आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अगदी जागेवरती स्तब्ध केलं ते म्हणजेच फलंदाज इथं आपण पाहता रोहित वीरला पुढचा बॉल अजून एकदा मोठा प्रहार परंतु इथे हा बॉल यस पंच आमच्याकडे बोलतील आणि डेफिनेटली हा बॉल इथनं वाईट घोषित केला जातो टीके करुंगले सरांच्या माध्यमातून वाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडेल टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या अंकावरती अजूनही विजयासाठी पहा 10 बॉल आणि 24 धाब्यांची गरज सामना इथे कोण जिंकेल कोण हरेल अगदी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे 10 बॉल 24 समोर असेल रोहित वीर
इथे पहा मिस टायमिंग, अगदी चुकीचा फटका मैदानामध्ये आपण पाहता सेट झाला आणि तिथनं मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट त्या ठिकाणी पोहोचलं गेलं आणि झेल कॅरी केला जातोय आणि फलंदाज इथनं रोहित वीरच्या पारीचा अंत. अजून एक करार झटका, गडी क्रमांक 4 5वा मैदानाच्या बाहेर निघेल. पाहता इथनं आपण दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला अजून एक झटका मिळेल. बॅक टू द डगआउट रोहित वीर. बस थँक्यू डीजे. पहा इथनं आपण पाहिलं तर यस दुपारच्या सत्रामध्ये अगदी पाहिलं तर डीजे मास्टर इथनं थोडेसे तापले गेलेत, त्यामुळे त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पहा आपण शुभेच्छा देऊया. चांगले गाणे या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आता वाजवले जातील त्यांच्या माध्यमातून. यावेळी पहा आडव्या बॅटनं खेळायचा होता, हा फटका चालला डीपमध्ये, एक धाव इथे मिळेल आणि चेंडू क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सचिन जाधवचा रिलीज झाला, तो म्हणजेच टोटल चौथा 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अगदी चांगला खेळ या ठिकाणी मात्र पार पडला जातो. समीकरण राहिले येणारे 8 बॉल आणि अजूनही इथं विजयासाठी 23 धाब्यांची गरज आहे, ती म्हणजेच दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला. यावेळी पहा मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि तिथे मात्र चुकी करणार नाहीये सचिन जाधव. अजून एक सफलता मिळाली गोलंदाजाला आणि फलंदाज इथं पाहता रोहित, कारण ते मैदानाच्या बाहेर निघेल. अजून एक विकेट. वर राहिलं 15. येणारे बॉल 6 आणि विजयासाठी शेवटचा बॉल आहे. यस, एक चेंडू वाईट होता, सॉरी. शेवटचा अंतिम बॉल, 7 बॉल 23 धाब्यांची गरज. यावेळी पहा फटका चांगला, अगदी इथनं डीप मध्ये चालला मिड विकेट रिजनला आणि तिथे शेवटचा बॉल इथनं आपण पाहता अगदी समाप्त झाला. ओव्हर क्रमांक 5 मैदान आपण जर पाहिली तर समाप्त झाली आणि इथनं जर विचार केला तर 5 ओव्हर नंतर धावा जमल्या गेल्या. टोटल मैदानाच्या आतमध्ये 55 धावा. आता विजयासाठी येणारे बॉल असतील 6 आणि 22 धाब्यांची गरज इथं असेल, ती म्हणजेच दिव्या सानवी 11 मोहपाडा टीमला.
यस पाहित ना आता शेवटचा गोलंदाज मैदानाच्या मध्ये आतमध्ये येईल. इथं आपण पाहता मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमचा आणि गोलंदाज असेल तो म्हणजेच मनीष पवार लोधिवलीचा खेळाडू. इथं आपण पाहिलं तर सातत्यानं चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं आणि आपण पाहता आता इथं मनीष पवार बॉलिंग ट्रॅकवर त्याला 6 बॉल 22 धाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता विजय वाघे आणि त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो गणेश. ही जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते. 6 बॉल 22 धाब्यांची खेळी इथनं साकारली जाईल का? 22 धाबा बनल्या तर इथनं सामना जिंकू शकतो दिव्या सानवेली पण मोहपाडा संघ. परंतु शुभम नाईकनं अगदी पहा मित्रांनो कशा रीतीने धावा बनवल्या. तब्बल 50 धाब्यांची बादर पारी राहिली आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजी करत असताना देखील अगदी अप्रतिम फिल्डिंग सजवली. फिल्डिंग डिपार्टमेंटला साथ दिली आणि तर आपण पाहता आता येणारे 6 बॉल 22 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये दिव्या सानवेली पण मोहपाडा टीमला असेल. जबा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल इथे पहा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता का? बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाऊन पडतो आणि डेफिनेटली जर विचार केला तर इथनं पहिला बॉल डॉट आला. येणारे 5 बॉल 22 धाब्यांची गरज. मोठा प्रहार करावा लागेल. विजय वाघे ऑन स्ट्राईकला. आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. यावेळी पहा ट्रॅप केला बॉल हवेमध्ये परंतु इथे जाईल सीमा रेषा पलीकडे. येतोय जबरदस्त बिग हिट. मॅक्सिमम स्ट्रोक सीमा रेषा पार. विजय वाघेच्या बॅट मधनं येतोय शानदार स्ट्रोक षटकार. एकसष्ट धाबा धापटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी आता जर विचार केला मित्रांनो येणारे 4 बॉल आणि कंपल्सरी 16 धाब्यांची गरज. इथनं पहा मोठे फटके येतील का? विजय वाघेमध्ये क्षमता आहे. पूर्णपणे जबाबदारी आता संघाची त्याच्यावरती. इथं पहा आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा पर्व आणि इथं या पर्वामध्ये त्याला खेळण्याची संधी आणि त्यामध्ये आता मॅच अगदी रंगात आली आणि त्या रंगात आलेल्या मॅचला इथे मात्र अगदी विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची संधी आली आहे. ऑफ साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॉल वाईट पहा. अगदी डगआउट मधून आवाज जात आहेत कारण की इथे चुकीचे स्ट्रोक खेळणं अगदी महागात पडेल. यस फिल्डिंग डिपार्टमेंटचा रिव्ह्यू असेल. हा चेंडू वाईट आहे की नाही ते चेक केलं जाईल. येस पहा टीव्ही अंपायर कडे रेफर केलं जातं नाही का? यस शुभम नाईकने त्या ठिकाणी मात्र फेर केलं. जाव्या मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीने पहा संघाची धावा संख्या इथनं आपण जर पाहिली तर पुढे झाली आणि टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजेच 62 धावा. येणारे 4 बॉल आणि अजूनही 15 धाब्यांची दरकरार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे पहा टो एंडला बॉल लागला. बॉल हवेमध्ये जाईल. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत सिंगल मिळाली. दुसरीचा कॉल दिला. दुसरी धाव इथे पूर्ण झाली का? इथे पहा तिसरी धाव पूर्ण झाली मित्रांनो. पहा 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. चोरट्या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या आता पुढे चालली आणि टोटल धावसंख्या बनली गेली ती म्हणजे 65. येणारे बॉल 3 आणि विजयासाठी 12 धावींची गरज म्हणजे 2 मोठे स्ट्रोक 2 मोठे षटकार इथे मारावे लागतील. सभा मैदानाच्या आतमध्ये इथं आपण पाहता अगदी आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण शेवटचा गोलंदाज मनीष पवार त्याच्यावरती जबाबदारी आहे आणि त्यानंतर पाहिलं तर त्याने आतापर्यंत 1 षटकार खर्च केला म्हणजे टोटल 3 बॉलमध्ये त्याने आतापर्यंत 10 धाबा खर्च केल्या. जरूर पहा अजून येणारे 3 बॉल आणि विजयासाठी तर 12 धाब्यांची गरज आहे म्हणजे 2 मोठे स्ट्रोक. अर्थातच डावखुरा त्याचा फलंदाज मैदानामध्ये खेळतो गणेश आणि त्याच्यावरती आता जबाबदारी आहे. एखादा मोठा स्ट्रोक. शुभम नाईक विकेट किपर आहे. पूर्णपणे गाईड केलं जातं मैदानाला. पहा पुढचा बॉल इथे पहा ट्रॅप केलं. तिथे जाईल कॅरी केला जाईल पकडला जाईल. विकेटचं पतन. फलंदाज गणेशच्या पारीचा अंत. बॅक टू द डगआउट गणेश
अजून एक विकेट दिव्यास आणि एव्हिलन टीमला अजून एक झटका. इतर क्रिकेटपटूंची आणि 12 धाब्यांची गरज. इथे आता कुठेतरी पाहिलं मित्रांनो तर दिव्या सार्वे 11 मोहपाडा संघाचे पूर्णपणे डगआउट. आणि त्याच्यानंतर आता जर विचार केला मित्रांनो तर पूर्णपणे प्रशांत पवार स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी थोडासा निराश असेल, कारण की त्याची विकेट कमी मध्ये त्या ठिकाणी कुठेतरी कमी धावा असताना त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस झाली आणि त्या कारणास्तव आता कुठेतरी थोडासा निराश असेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु पहा येणारे बॉल इथं असतील 2 आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. बॅक टू बॅक 2 मोठे फटके 2 षटकार इथे मारले जातील का? पहा इथनं आता संधी दिली गेली आहे फलंदाज हरिश्चंद्रला. या संधीचं इथं सोनं केलं जाईल का? परंतु समोर आपण पाहता मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग अर्थातच शुभम नाईक किशोर नाईकचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. मित्रांनो पहा अगदी मोठे फटकेबाजी करत असताना 76 धावा बनवल्या, 77चं लक्ष सेट केलं गेलं आणि त्यामध्ये मात्र जर विचार केला तर धावा रोखण्यामध्ये थोडंसं यश त्या टीमला आलं गेलं. पहा येणारे बॉल 2 आणि 12 धाब्यांची गरज इथनं विजयासाठी. गोलंदाज तयार मनीष पवार. यस इथे पहा बॉल डॉट व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. यस व्हाईट बॉल. हा चेंडू इथनं खराब असेल. बराच वेळ पंचांनी या ठिकाणं निश्चितच आता चेक केलं जाईल हाईट फॅक्टर की हा चेंडू हाईटच्या वरती आहे का, त्या ठिकाणं व्हाईट घोषित केलं जाईल. यस टीव्ही अंपायरचा इशारा येतोय. यस व्हाईट बॉल. यस तिथनं पाहता आपण व्हाईट बॉल घोषित केला जातो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आता समीकरणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल. 2 बॉल अजूनही विजयासाठी 11 धाब्यांची गरज आहे. पहा मित्रांनो तब्बल धावसंख्या धावपटलावरती लागल्या गेल्या आतापर्यंत 66 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. 2 बॉल आणि 11 धावा. इथे पहा मित्रांनो काय घडेल. मनीष पवार बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा आपटीबार पाहिला मागचा बॉल. यस इथनं हा बॉल निर्धाव अगदी पाहता आपण पार पडेल, परंतु वाईड साठी रिव्ह्यू असेल का? यस बॅटिंग लाईनचा बॅटिंग टीमचा असेल. यस डॉट बॉल. कारण की स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला होता, फलंदाज थोडासा पुढे सरसवला आणि तिथनं आपण जर पाहिलं तर फेअर डिलिव्हरी अर्थातच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा सामना पहा मित्रांनो. टॉस झाला होता लक्ष्मी स्प्रेंट्स ग्रुप विंदने आणि त्यांच्या अगेन्स्ट साहिल 11 आपटा. तिथे आपण पाहिलं तर डिसिजन आलेलं नाही आहे. पहा लक्ष्मी फ्रेंड्स ग्रुप विंदने टीमचा डिसिजन आलेला नाही आहे. आमच्यापर्यंत पोहोचवा डिसिजन पुढच्या मॅचचा. पाहित ना आता 1 बॉल आणि मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. डेफिनेटली जर पाहिलं तर मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पकड मजबूत केली मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमनं आणि सामना इथनं जिंकला. विश ऑल द बेस्ट मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ आणि व्हेरी व्हेरी हार्ड लक पहिल्या मॅच साठी दिव्यास आणि 11 मोहपाडा संघ. यस त्यानंतर पाहू शकाल आपण मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमचे पॅकर्स आपण पाहता या ठिकाणी सन्माननीय सिद्धेश दादा
हंबीर यांच्याकडनं तब्बल मोक्ष वॉरियर्स दर्बी करुष अलिबाग टीमचा कर्णधार कॅप्टन अर्थातच बाहुबली शुभम नाईक ज्यानं तब्बल आपण